नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असे आता बाहेर पाऊस चालू आहे आणि चहा संग मस्त असं कुरकुरीत काहीतरी खाऊशी वाटतं. तर चला तर मग पालकाची भजी बनवणार आहोत. चला तर मग पालकाची भजी मस्त अशी कुरकुरीत बनवूया. त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी कुरकुरीत अशी आपल्याला भजी बनवायची आहे, ती पालकाची. मी मस्त असं पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे. 1.5 वाटी पालक घेतलेले आहे. त्याच वाटीने 1 वाटी कांदा घेतलेला आहे. कांद्याचे मस्त असे उभे उभे काप करून घेतलेले आहे या पद्धतीने. त्यातच घालणार मिरचीचा ठेचा, मिरची, लसूण आणि जिरं आपण मस्त असं ठेचून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं. 1 चमचा भर. 1 वाटी बेसन घालून घेणार आहोत. 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अगदी चिमूटभर सोडा आपण घालून घेतलेला आहे. सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे छान या पद्धतीने. त्यातच घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ. छान एकजीव करत करत आपल्याला कालून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून. अगदी 2 चमचे आपण पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही. आपल्या भाजीला पाणी सुटतंच आणि आपलं मिश्रण मस्त असं घट्टसर झालेलं आहे. आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही छान गरम झालं का आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे. या पद्धतीने छान आपलं तेल गरम झालेलं आहे. सर्व भजी सोडून घेते. सर्व भजी सोडून घेतलेली आहे. भजी छान एका साईडनी झाली की वरती अलगदपणे येतात बघत असाल. आणि मस्त असा पलटी करून घेणार आहे मी. दोन्ही साईडने आपल्याला मस्त अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपली भजी छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मस्त टुशीवर काढून घेते. खूप छान अशी आपली भजी झालेली आहे. याच पद्धतीने मी पुढील भजी सुद्धा सोडून घेत आहे. दुसरी बॅच मी सोडून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. सर्व भजी याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. बघत असाल तर कुरकुरीत अशी आपली पालक भजी तयार आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.